राज्यातील सर्व नमोच्या पात्र शेतकऱ्यांना चांगलाच मोठा आणि आर्थिक दिलासा मिळाला आहे. कारण की आता नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती अखेर जमा सुद्धा झालेले आहे. त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे. आत्ताच स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी आता डीबीटीचं बटन दाबलं असून शेतकऱ्यांना मोठा आणि चांगलाच दिलासा दिलेला आहे. बघा, त्या संबंधीचं पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आताच मोठा दिलासा दिलेला आहे. कारण की आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची खूप दिवसाची प्रतीक्षा अखेर शेतकऱ्यांची संपवायची होती. आता आजच्या शेतात संपली असून शेतकऱ्यांना चांगलाच मोठा दिलासा मिळाला आहे. कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा आता केलं जाणार आहे. यामार्फत शेतकऱ्यांना चांगलाच फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळाला आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पूर्णपणे आता प्राप्त शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती अखेर जमा सुद्धा करण्यात आलेला आहे. त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. फक्त यासाठी आपण पात्र शेतकरी असायला हवं, जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम अखेर जमा होईल. त्यासाठी कोणती कामे करायची आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत. त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व दुसरा व्हिडिओ कोणत्याच बघण्याची गरज नाही, जेणेकरून तुम्हाला मोठा आणि चांगलाच दिलासा मिळेल. बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पूर्णपणे आता बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा झालेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी अखेर समोर आली. कारण की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या 15 जिल्ह्यांमध्ये डीबीटी मार्फत वाटप सुद्धा झालेला आहे. त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. बहुतांश शेतकऱ्यांची कमेंट्स येतात की आम्हाला हप्ता मिळाला नाही. बघा शेतकरी मित्रांनो, तुमची 2 कामे राहिलेली असेल त्यामुळे तुम्हाला हप्ता येत नाही व तुम्ही कमेंट करता की आम्हाला हप्ता केव्हा येणार, कधी येणार. यामार्फत तुम्हाला हा महत्त्वाचा संदेश आहे, म्हणजे की तुमची 2 कामे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीचे पैसे पूर्णपणे अखेर जमा होतील. बघा, यामध्ये बघा तुम्हाला PM किसान योजनेसंबंधी सुद्धा महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे, ते लगेच बघणार आहोत. बघा, यामध्ये तुम्हाला दिसत असेल बघा PM किसान 2026 अपडेट. बघा, PM किसान योजनेसाठी फार्मर ID बघू शकता, eKYC बंधनकारक बघू शकता, बंधनकारक. जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया. बघा, हाऊ टू कम्प्लीट PM किसान eKYC ऑनलाईन. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी फार्मर ID किंवा आणि eKYC बंधनकारक आहे, म्हणजे की दोन्हीतील एकही असणं अतिशय आवश्यक आहे. जर एकही नसेल तर हप्ता मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये आम्ही सांगत असतो की बघा, फार्मर ID काढणं अत्यंत आवश्यक आहे, म्हणजे की शेतकरी ओळखपत्र बघू शकता. फार्मर ID म्हणजे की शेतकरी ओळखपत्र. जेणेकरून तुम्हाला ओळखपत्र मिळेल की, म्हणजे की फार्मर ID काढला की जेणेकरून तुमचा रेकॉर्ड वर नाव येईल व तुम्हाला रकमेचं पूर्णपणे वाटप होणार आहे. म्हणजे की आता लवकरच तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता सुद्धा अखेर शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. 19 नोव्हेंबर बघा 2025 रोजी त्या हप्त्याचं वाटप सुद्धा झालेलं आहे. म्हणजेच की आता त्या हप्त्याचं रक्कम सुद्धा अखेर जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. आपण जर फक्त पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी अखेर समोर आली. कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा केलं जाणार आहे. त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर फार्मर ID किंवा eKYC करून घेणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला रकमेचं पूर्णपणे वाटप होईल. बघा, यामध्ये बघा जे पात्र शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल बघा तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती रकमेचं पूर्णपणे वाटप होईल. बघा, जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी चांगलीच बातमी म्हणावी लागेल.
कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप केलं जाणार असून शेतकऱ्यांना फायदा आणि दिलासा मिळणार आहे. त्यासंबंधीच महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज महत्त्वपूर्ण अपडेट मिळेल बघा. लवकरच या संबंधीची तारीखसुद्धा जाहीर करण्यात येणार आहे बघा. त्यामुळे लवकरात लवकर फॉलो सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला चांगलाच महत्त्वपूर्ण बातम्या बघायला मिळेल. भेटत राहू सोबत जय महाराष्ट्र.